नमस्कार. मी रचना लचके वागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. त्या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आपण रोजच नेहमी कोणती ना कोणती गाणी ऐकत असतो. पण फारच कमी वेळेला आपण असा विचार करतो, की ही गाणी नक्की कोणी लिहिली असतील किंवा ही गाणी लिहिण्याच्या पाठी त्या व्यक्तीची विचारसरणी काय असेल? तर हे जे आहे, हे आज आपल्याला उलगडून सांगणार आहेत समीर सामंत सर. अनेक छान-छान गाणी त्यांनी लिहिलेली आहेत. कट्याळ काळजात घुसलीपासनं उबंतू सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी खूप छान गाणी लिहिलेली आहेत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. सामान्य माणसासारखा जीवन प्रवास आहे. काय फार मोठं काही वेगळं घडलेलं नाहीये. अ, साधारण एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्म आणि जसं साधारण सामान्य माणसाचं जसं शिक्षण असतं तसं शिक्षण. घरामध्ये शिक्षणाचं महत्त्व फार होतं. वाचनाची आवड मला लहानपणापासून होती. त्यामुळे बरीच घरामध्ये पुस्तकांचा संग्रह होता. माझ्या आजोबांपासून ती पुस्तकांची आवड आम्हाला. त्यामुळे विविध विषयावरच्या पुस्तकांचं प्रचंड वाचन. मला ते व्यसनच होतं, अजूनही आहे. आणि त्यामध्ये मग ती हळू जसं आपल्यात काही साचत जातं, तेव्हा त्या साचण्यामुळे आपल्या वाचनामुळे वेगवेगळे विचार जेव्हा आपण आत्मसात करत जातो, तेव्हा त्या विचारांमधून आपल्या स्वतःचे विचार काही विकसित होत जातात, जाणीवा विकसित होत जातात. आपल्या संवेदना जाग्या होतात आणि त्या संवेदनांची अभिव्यक्ती करण्यासाठी आपल्याकडे भाषा हे माध्यम असतं. प्रत्येकाकडे जे त्यांनी स्वतः कारण कसं असतं, की जगात बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि आयुष्यात आपल्या घडत असतात आणि त्याचा आपल्यावरती परिणाम होत असतो. जर तुमच्याकडे कुठल्या ना कुठल्या कलेचं जर माध्यम असेल, तर ती मनातली अवस्था व्यक्त करून त्या साचलेल्या गोष्टीचा निचरा करणं तुम्हाला सोपं जातं. मग ज्याच्याकडे शब्द आहेत, तो ते शब्दामध्ये मांडू शकतो. ज्याच्याकडे संगीत आहे, तो गायनामध्ये मांडू शकतो. व्यक्त होऊ शकतो. चित्रकार त्याच्या चित्रातून व्यक्त होतो. एखादा शिल्पकार त्या भावनेचं एक अप्रतिम शिल्प साकारतो. कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने हे व्यक्त होणं गरजेचं असतं. कारण जर अशा कुठल्याही अ, आपण काय म्हणू त्याला विधायक अशा मार्गाने तुमचे मनातल्या भावना व्यक्त झाल्या नाहीत, तर त्या विघातक मार्गाने निघतात. कारण त्यांना बाहेर निघायचंच असतं. मग ते कदाचित तुमच्या स्वतःसाठी किंवा समाजासाठी तो एक विघातक परिणाम करू शकतात. त्यामुळे मुळात संवेदना जाग्या होणं हे गरजेचं आहे आणि त्या व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे एक तसंच सकस माध्यम असणं हेही गरजेचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी ठरवून होत नाहीत. ह्या नकळत घडत असतात. ठरवून एक होऊ शकतं, की आपण त्याचा विकास ठरवून करू शकतो. आपल्यामध्ये असलेल्या गोष्टी ह्या उपजत असतात. काही काही नकळत आपल्यात रुजत जातात. पण त्याचा विकास करणं हे आपल्या हातात असतं. त्याच्याकडे आपण वेळीच जर ते दुर्लक्षलं, तर मग आपल्याकडे असलेले गुणही वाया जातात. तर तसं ह्या गोष्टी घडत गेल्या आणि ह्यात कधीही काही चित्रपटांसाठी गाणी लिहावी वगैरे हा कधीच विचार नव्हता. मनात जे काही साचतं ते व्यक्त करावं, ते कागदावरती व्यक्त करणं हा एवढा साधा विचार होता त्यामागे आणि मी ते स्वतःसाठी लिहित होतो. मी स्वतःला रित करण्यासाठी लिहित होतो. मग ते लिहिता जसं म्हणतो ना आपण ते भाषा घडू लागते आणि आपल्यालाही घडवू लागते. तसं ते काही आताही वाचताना मला जाणवतं, की आपण कुठून सुरुवात केली आणि कुठपर्यंत आलो. ते म्हणजे मी आयुष्यातल्या प्रगतीबद्दल म्हणत नाहीये. मी शब्दांच्या विकासाबद्दल बोलतोय, की सुरुवातीला आपण जे लिहितो आणि पुढे आपण लिहित जातो, तेव्हा आपले विचार, आपली अभिव्यक्ती, आपल्या जाणीवा, आपल्या संवेदना या कशा-कशा विकसित होत जातात हे आपल्याला जाणवत राहतं आणि ते होत राहणं गरजेचं आहे. कारण जर आपण जे सुरुवातीला लिहिलं तसंच आताही लिहित असेल, तर मग आपण साचलेलो असतो. मग आपण तिकडून प्रवाही राहत नाही त्यात.
तर हे असं घडत जातं आणि हे नकळत घडत जात असलं तरी त्याचा स्वतः एक त्याचं सीमावलोकन करणं, सिंहावलोकन करणं या गोष्टी गरजेच्या असतात, की एका टप्प्यावरती मागे वळून पाहणं, की आपण योग्य दिशेला चाललोय की नाही. आपण काय काय कमावलंय आणि काय काय गमावलंय. गमावलेल्या गोष्टी खरंच जास्त मोलाच्या होत्या. कमावलेल्या गोष्टी खरंच इतक्या महत्वाच्या होत्या, की त्यापायी आपण दुसऱ्या गोष्टी गमावल्या. या सगळ्याचा एक विचार करत राहणं हे गरजेचं असतं. तर आपण आयुष्यात एका स्वतःला समाधान मिळेल अशा मार्गावरती जाऊ शकतो. तर हे असं घडत गेलं आणि मी लिहित गेलो. मग काही समविचारी मित्र मिळाले. त्या काळी एक महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे जे इंटरनेट हे तेव्हाच त्या दरम्यानच आम्ही कॉलेजमध्ये असताना किंवा साधारण कॉलेज संपलं असताना त्या दरम्यान इंटरनेटची लाट आली आणि त्याबरोबर मागोमाग आलं ऑर्कुट समाज माध्यम. ऑर्कुट मध्ये आमचा एक मराठी कवितांचा ग्रुप होता काव्यांजली म्हणून. तर त्या ग्रुपवरती आम्ही काही समविचारी मित्र होतो. बरेचसे अजूनही आम्ही मित्र आहोत. मग ऑर्कुट बंद पडलं तरी आमची मैत्री काही बंद पडली नाही. ती फेसबुकवरती चालू राहिली आणि मग ते ग्रुप जमत गेला. तुमचे वडीलही आमच्या ग्रुपमध्ये होते तेव्हा. वसंत आजोबांचा जो ग्रुप होता गेट टुगेदरचा त्याच्यात आम्ही सगळे होतो. आणि मला आठवतं आमची पिकनिक गेलेली संतोष काका पण होते तेव्हा. तुमचे वडील. आम्ही सगळे एकत्र एलिफंटाला गेलेलो. एलिफंटा केव्हजला ती पिकनिक गेलेली आणि त्यावेळी मी त्या पिकनिकमध्ये त्या एलिफंटाच्या ज्या घारापुरीच्या लेण्या आहेत त्याच्यावरती एक कविता लिहिली आणि ती कविता त्या ग्रुपमध्ये वाचून दाखवली आणि वसंत आजोबा होते त्यांनी मला तेव्हा 500च्या नोटवरती त्यांची स्वाक्षरी करून ती ती मी अजून जपून ठेवली आहे. ते माझ्या कवितेला मिळालेलं पहिलं पारितोषिक आहे असं मी समजतो आणि ते मी अजून जपून ठेवलंय. नोट बंदी झाली तरी ती 500ची नोट माझ्यासाठी आताच्या नोटेपेक्षा जास्त महत्वाची आहे. तर असं मग ते घडत गेलं. मग आमचा जो ग्रुप होता, आमच्याच ग्रुपमध्ये मंदार सोळकर होता, प्राजक्त देशमुख होता, मकरंद सावंत होता. अशा आम्ही काही मित्रांनी कवितांचे काही कार्यक्रम, घरगुती मैफिली केल्या. मग त्यात असं जाणवलं, की आपण जे लिहितोय ते सादर करताना समोरच्यालाही मजा येते. आणि मग आम्ही ठरवलं, की असे एक छोटेखानी कार्यक्रम करून बघूया. मग आम्ही विचार नावाचा एक कार्यक्रम सुरू केला. ज्याच्यामधून आम्ही आमच्या कवितांचे प्रयोग आणि त्याला मग तेव्हा तो एक प्रचंड उदंड प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर त्याचे 70-80 प्रयोग झाले त्या कार्यक्रमाचे. आणि त्या दरम्यान माझ्याकडे ही ऑफर आली कट्यार काळजात घुसलीची. आणि त्याचं मुख्य कारण असं होतं, की त्या चित्रपटासाठी उर्दूमध्ये कव्वाली हवी होती आणि माझा उर्दूमध्ये सराव होता लिखाणाचा. म्हणून मंदारनी माझं नाव सुचवलं आणि तिथून मग जी सुरुवात झाली ती चालू आहे आता. असं आहे ते. प्रत्येक कवीची किंवा गीतकाराची अशी इच्छा असते की त्यांनी एकदा तरी शंकर महादेवन सरांसोबत काम करावं आणि ती इच्छा तुमची मला वाटतं पहिल्याच गाण्यामध्येच पूर्ण झाली. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. नाही मुळात मी गीतकार बनेन हेही ठरवलं नव्हतं. त्यामुळे अशी काही इच्छा असायची प्रश्नच नव्हता, की शंकरजींनी माझं गाणं गावं किंवा त्यांच्यासोबत काम करावं अशी इच्छा असण्याचा काहीच संबंध नव्हता. कारण मी गीतलेखन करीन हेच ठरवलं नव्हतं. त्यामुळे शंकर महादेवन हे नाव कॉलेजमध्ये असल्यापासून आमच्यासाठी फार महत्वाचं मोठं होतं, की ज्यांची गाणी गात गात ऐकत ऐकत गात गात नाही ऐकत ऐकत आम्ही मोठे झालो. असे म्हणजे आम्ही तरुण झालो असं म्हणू शकतो. की ते ऐकून आम्ही वयात आलो. म्हणजे ते ब्रेथलेस असो किंवा मेरे ख्यालों में तेरे ख्यालों से मैं किसी किंवा अशी चित्रपट आसमा से पार शायर और कोई आसमा रॉकफोर्ड. तर ते शंकर एहसान लॉय हे जोडी आणि हे सगळं आमच्यासाठी हे माझ्यासाठी तर हे जगच वेगळं होतं. माझं त्यात शिरकाव काय माझं त्या जगाशी माझी भेट होईल हेही कधी विचार केला नव्हता. कट्यारची ऑफर स्वीकारण्याचं मुख्य कारण होतं की कट्यार काळजात घुसली हे नाटक माझं प्रचंड आवडतं नाटक. कारण मी म्हणजे याच्या मतभेद होऊ शकतात. मराठी संगीत नाटकामध्ये मी कट्यार काळजात घुसली या एकमेव नाटकाला किंवा काही मोजक्या नाटकापैकी ते एक असं ज्याला खऱ्या अर्थाने संगीत नाटक मानतो. कारण ज्यामध्ये संगीत हा नाटकाचा विषय आहे.
इतर नाटक म्हणजे मान अपमान असो, संगीत सौभद्र असो, स्वयंवर असो, रुक्मिणी हरण असो, ह्याचे विषय वेगळे आहेत. त्यामध्ये संगीत हा एक घटक आहे. पण कट्यार काळजात घुसली या नाटकाचा मूळच संगीत हा विषय आहे. त्यामुळे मला हे प्रचंड आवडलेलं. हा कॉन्सेप्टच ह्या नाटकाचा आहे आणि तो मला खूप भावलेला होता. तर जेव्हा म्हणून ही ऑफर आली तेव्हा हे मी स्वीकारणार, हे फक्त तो विषय एक माझ्यासाठी महत्वाचा होता. आणि नंतर मला हे लक्षात आलं की संगीतकार शंकर एहसान लॉय, तेव्हा पुन्हा एक विचार आला की स्वीकारावं की न स्वीकारावं, आपल्याला हे झेपणार आहे की नाही. पण जेव्हा हे गाणं लिहून झालं, मग ते ओके झालं, यार इलाही हे पहिलं गाणं, ते ओके झालं, सुबोधराने ते पास केलं. आणि दुसऱ्या दिवशी मला त्याने सांगितलं की शंकरजींना भेटायला जायचंय. तेव्हा जे दडपण होतं मनात, म्हटलं अरे गाणं तर झालंय ना ओके, मग मी कशाला यायला पाहिजे, गाणं घेऊन जाय. तर सुबोधाने सांगितलं नाही, तुझी आणि त्यांची भेट होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. हा त्याचा मोठेपण आहे की तू. मग तिथे आम्ही भेटलो ज्यावेळी, तेव्हा ही इज सच अ डाऊन टू अर्थ पर्सन. इतका 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 आपल्या मातीशी जुळलेला माणूस आहे तो. जे त्यांना भेटल्यावरती त्यांनी पहिल्यांदा अच्छा अच्छा लाय गाना बताओ बताओ बताओ, आणि मग मी ते वाचून दाखवलं, अरे हे बेस्ट आहे बाई, भेटू भेटू भेटू. आणि मग ते मग गप्पा सुरू, मग ते त्यांच्या एक म्युझिकल झोन मध्ये असतात आणि मग रेकॉर्डिंग चालू असताना मग त्यांना मध्येच आठवत आपण गेल्या वेळी काहीतरी गायलेलो ना, मग ते त्या रेकॉर्डिस्टला सांगतात, अरे हो लास्ट टाइम मैंने क्या गाया था वो जरा बताना. आणि मग ते असं तो त्यांचं कम्प्लीट एक वेग आहे कामाचा प्रचंड. आणि त्या वेगामुळे त्यांचा तो तो आवाका बघून मी एक चकित झालो. हे एकाच वेळी ते त्यांच्या स्टुडिओमध्ये जे 3-4 रूम्स असतात, इथे कुठलं तरी एक कन्नड गाणं चालू आहे, तिकडे तमिळ गाणं चालू आहे, इथे बॉलिवूडचं गाणं चालू आहे आणि इथे मध्येच म्हणजे आता मला आठवतंय एका मीटिंगच्या वेळी कट्यारचं पहिलं शेड्यूल लागलेलं होतं आणि त्यांनी फक्त सांगितलं की आता पहिल्या शेड्यूलला जी जी गाणी हवी तुम्हाला तर मी आत्ता गाऊन देतो तुम्हाला. आणि त्याला गायचं होतं तेजो निधी लोह बोल. आणि ते म्हणाले ओके ओके 1 मिनिट, मी जस्ट आया. अरे ते एक अर्ध्या एक तासाने आले. हा 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 बोल. मग ते गायले तेजोनी दिल हो बोल. आणि मग मध्येच ते म्हणाले अरे यू नो व्हॉट, अभी ये मैं गा रहा हूँ, आयटम सॉन्ग टाईपचं गाणं. तर ते असं त्यांचं ते चालू असतं की झोन वेगवेगळे आहेत. एक मिनिट हा. तर गाण्याचे आणि ते ती फ्लेक्सिबिलिटी की आता हे गातायत आता ते गाताय, असं ते जबरदस्त कपॅसिटीचा माणूस आहे तो, प्रचंड. आणि इतका गोड स्वभाव, इतकं डाऊन टू अर्थ आणि इतकं रिस्पेक्टफुल बोलणं. म्हणजे आजही कधी फोन येतो तेव्हा समीर जी वगैरे आप कैसे हो, असं ते आपल्याला म्हणजे आपण काही नसतानाही ते आपल्याला आदर करतात, तेव्हा आपल्याला ते किती मोठे त्याची जाणीव होते. आणि त्यांच्यासोबत मग प्रचंड पुढे बरीच कामं केली, म्हणजे छोटी मोठी हा विचार मी करतच नाही, कारण त्यांच्यासोबत काम करतोय. मग आम्ही ते न्यू मुंबई वाशी न्यू बॉम्बेचं ते हे आहेत काय म्हणतात त्याला, ब्रँड अँबॅसेडर. तर ती त्याची जी ऍडव्हर्टायझिंग रेडिओमध्ये होतात ती मी लिहून दिली, ती पण त्यांनी गायली. स्वच्छ मुंबई अभियान, असं काहीही जे ते त्यांच्याकडे त्यांनी अडलं की ते मध्यरात्री मला मेसेज करतात, मी त्याच्याही मध्यरात्री त्यांना लिहून पाठवतो, असं ते चालू असतं. त्यामुळे तो एक वेगळा आनंद असतो. म्हणजे काय असतं ना की काही चांगली माणसं आपल्या भोवताली असली ना की आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ती तो माझा ऊर्जेचा स्रोत आहे. सर कारण का ते लाखो लोकांचं, लाखो नाही करोडो लोकांचे ऊर्जेचे स्रोत आहेत. सर त्याचसोबत तुम्ही खूप सुंदर प्रार्थना लिहिली आहे. तुम्हाला माहिती नसेल पण ही जी प्रार्थना आहे ही आम्ही रोज आमच्या घरी लावतो. आणि इतक्या अशा जगामध्ये तुम्हाला असे शब्द कुठून सुचले, त्याच्याबद्दल थोडं सांगा. शब्द कुठून सुचले ह्याच्या मागे तर एक आहे आपले स्वतःचे संस्कार, की आपण लहानपणापासून ज्या वातावरणात वागतो, आपल्या कुटुंबातले संस्कार असतात, आपल्या शाळेचे संस्कार असतात, आपल्या वाचनातून घडलेले संस्कार असतात, विचारातून घडलेले संस्कार असतात. जगात जे आहे त्यातूनही आपण शिकतो आणि जगात जे असावं असं आपल्याला वाटतं तेही त्यातूनच डेव्हलप होतं, विकसित होतं. तर हे हे विचार माझ्यासाठी काही नवे नव्हते.
फक्त चित्रपटासाठी अशी प्रार्थना लिहिण्याची संधी लाभणं ही गोष्ट नवी होती. कारण सहसा चित्रपटामध्ये तुम्हाला तुमचे विचार मांडता यावेत अशी संधी फारशी मिळत नाही. ती या चित्रपटाच्या उबुंटू या चित्रपटाच्या बाबतीत मला मिळाली आणि त्यासाठी आभार पुष्कर श्रोत्रीचे. कारण पुष्कर दादांनी जेव्हा मला सांगितलं की समीर आपल्याला एक प्रार्थना लिहायची आहे, कटारच्या वेळेस आमची ओळख होतीच ती. आणि मग मी त्याला विचारलं की तुझा कॉन्सेप्ट कसा आहे, शाळा ती कुठे आहे, शाळेतलं वातावरण कसं आहे, म्हणजे त्या शिक्षकाला मुलांना, म्हणजे त्याने मला ते सांगितलं की तो सिलेबसच्या बाहेरचं शिकवतो, तो जगायला शिकवतो मुलांना, असं ते कॉन्सेप्ट आहे. तर म्हटलं की ठीक आहे, मग तुला प्रार्थनेमध्ये काय अपेक्षित आहे बेसिकली, की तुला तो म्हणाला की टिपिकल प्रार्थना असते तसं नकोय मला, मला मोठा विचार पाहिजे. म्हटलं ओके. म्हणजे दोन गोष्टी डोक्यात होत्या की सोपी भाषा आणि मोठा विचार, कारण ती गावातली शाळा आहे आणि जगणं शिकवतोय, तेव्हा जगात जगावं कसं ह्यासाठी मग मी पहिलं त्याला विचारलं की तुला देशभक्ती वाली प्रार्थना हवी आहे का, का तुला संविधानाचं महत्व सांगणारी प्रार्थना हवी आहे. तर त्यांनी सांगितलं ह्याच्याहूनही पलीकडे. म्हटलं ह्याच्या पलीकडे एकच आहे, माणूस, मानवतेचं जे महत्व आहे, जे सगळ्यात बेसिक आहे. तर ते मग माझ्या डोक्यात, म्हणजे तेव्हा मी कौशल्याच्या घरी बसलेलो, आम्ही बोलत होतो आणि वेगवेगळ्या विषयावरती फक्त गप्पा मारत होतो आम्ही. आणि तेव्हा ही ओळ डोक्यात आली माझ्या की माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आणि मग मी त्याला पुढे जोडलं की हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. म्हणजे याच्याहून सोपं काही असू शकत नाही आणि याच्याहून महत्वाचंही काही असू शकत नाही. म्हणजे मला असं व्यक्तिशः असं वाटतं की हे सांगावं लागणं हे आजच्या काळाचं दुर्भाग्य आहे. कारण आपली जी जन्मजात ओळख आहे, जी निसर्गाने आपल्याला दिलेली ओळख आहे, ती माणूस म्हणून आहे. म्हणजे आपण पाळलेल्या कुत्र्यांना नावं ठेवतो की तुझं नाव मोती, तुझं नाव रॉकी, तुझं, पण कुत्रा ही त्याची जन्मजात ओळख आहे जी निसर्गाने दिलेली आहे. तशी आपली जन्मजात ओळख ही माणूसी आहे. त्यामुळे डॉग इज अ डॉग, लेट इट बी ऑल्सेशियन और पॉमोलियन और एनीवन, बट डॉग इज द मेन रेस. तसं ह्युमन इज अ मेन रेस. मग बाकी तुमच्या धर्म, जाती, तुमचं नाव, तुमचा देश, तुमची भाषा, हे सगळं सगळं मानवनिर्मित आहे. त्यामुळे आपण मानवनिर्मित गोष्टीत किती अडकायचं आणि आपली निसर्गदत्त ओळख किती विसरायची, याचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजे. तेच मला वाटतं की कितीही तुम्ही कसेही गुंतलात तरी जेव्हा तुम्ही इथलं संपून तिथे जाल कधी, तेव्हा तुम्ही एक माणूस म्हणूनच जाल. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही ज्या गोष्टींमध्ये गुंतलेला होता त्या निरर्थक होत्या. तुम्ही माणूस म्हणून जन्माला आल्यावरती जेव्हा माणसासाठी काही करू शकलात नाही, तर त्याला अर्थ नव्हता. आणि हे सगळे विचार जे होतेच मुळात डोक्यात, जे अजूनही आहेत, मी यावरच जगतो, ते कवितेच्या रूपाने मांडण्याची संधी मला मिळाली. आणि गाण्याच्या रूपाने, सॉरी. कारण कवितेचं कसं असतं, कविता ही काही जणांपर्यंत पोहोचते आणि ती सहसा कवितेचा वाचक वर्ग किंवा श्रोतृ वर्ग हा एक मर्यादित असतो. पण चित्रपट गीताचा हा प्रचंड मोठा असतो आणि तो त्याचा प्रभाव फार मोठा असतो. तो, कारण त्याला संगीत असतं. कौशल्याने ज्या दर्जाचं संगीत दिलंय की जे अपेक्षित होतं की सिम्प्लिसिटी त्यातली आणि हृदयाला स्पर्श करणारा जो भाव, हे सारं जुळून आलं त्यात. तशी ही प्रार्थना अशी झाली, तिथे निर्माण घडून गेली ही गोष्ट. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की उर्दू तुम्ही लिहिता, उर्दू विषयी तुम्हाला प्रेम आहे, उर्दू भाषेविषयी तुम्हाला प्रेम आहे. तर हे जे प्रेम आहे ते कसं निर्माण झालं त्याच्याबद्दल थोडं सांगा. मला भाषांचं आकर्षण आहे, कारण मला माणसाचं आकर्षण आहे. मी माणसावरती प्रचंड प्रेम करतो. म्हणजे मी त्या बाबतीत थोडा सेल्फिश आहे. इतर प्राण्यांपेक्षा जास्त मी माणसावर प्रेम करतो, हे मी मान्य करतो. आणि माणूस हा जेव्हा एकमेकांशी जोडला जातो, त्यासाठी त्याने निर्माण केलेलं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे भाषा. विचार हे भाषांतून पोचतात. त्यामुळे प्रत्येक भाषेतलं साहित्य हे
वेगवेगळ्या विचारांनी एक भंडार असतं ते. त्यामुळे भाषांचं प्रचंड आकर्षण आहे. मग ती कुठलीही असो, बंगाली असो, ती फ्रेंच असो, रशियन असो, मला वेगवेगळ्या भाषा आवडतात. उर्दूचं असं झालं, की उर्दू भाषेची जी नजाकत आहे, ती मला प्रचंड भावली. म्हणजे उर्दूच्या लिपीमध्ये जी नक्षी दिसते, तीच नक्षी त्या भाषेच्या उच्चारणामध्ये आहे. म्हणजे मी असं बरेचदा म्हणतो, की आणि ती ती सोपेपणा आहे त्यात. कारण मराठीमध्ये आपली बोलीभाषा आणि आपली काव्यात्मक भाषा या दोन्हीमध्ये बरंच अंतर आहे. आपण जेव्हा कविता लिहितो, कवितेमध्ये बरेचदा त्या काव्यामध्ये आपण संस्कृत प्रचूर शब्द वापरतो, जे मराठी बोलीमध्ये नसतात. पण बोलीचाही गोडवा फार छान असतो. मला तो गोडवा भावतो, जो मराठीच्या बोलीभाषांमध्ये आहे. जो काव्यभाषांपेक्षा जास्त बोलीभाषांमध्ये म्हणून आपल्याला लोकगीतं जास्त भावतात. याचं कारण ते भाषेचा गोडवा, ती नजाकत उच्चारांची आहे. कविता ही वाचताना मजा येते, पण त्या कवितेचं गाणं बनणं इतकं सोपं नसतं मराठीमध्ये, कारण मराठीत उच्चाराची भाषा ही बोलीभाषा आहे. उर्दूमध्ये तसं नाही. उर्दूची उच्चाराची भाषा आणि लिखाणाच्या भाषेत फार अंतर नाहीये. काही जड शब्द जे फारसीतून आलेले आहेत, ते लिखाणात दिसतात, ते उच्चारात नसतात सहसा, वापरले जात नाहीत. पण तरीही बऱ्यापैकी ती जी नजाकत उर्दूच्या लिखाणात आहे, तीच उर्दूच्या उच्चारांमध्ये आहे. आणि ही भारतात जन्मलेली भाषा आहे. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, की भारतात जन्माला आलेली, भारतात विकसित झालेली ही भाषा फार जुनी नाहीये मुळातच. दिल्लीच्या बाजारामध्ये जेव्हा शासक फारसीतले आणि जनता ही अवधी, देहलवी अशा बोलीभाषातली ह्यांच्या सरमिसळीने जी निर्माण झालेली अशी ही रेखता, ही उर्दू भाषा, ती आज जगभरामध्ये एक मान्यता पावलेली भाषा साहित्यिकदृष्ट्या. ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे ह्या भाषेबद्दल मला आणि त्यातलं जे साहित्य आहे ते ती फिलॉसॉफी आहे जी, जेवढं मला संस्कृत सुभाषित वाचताना जो आनंद मिळतो, तसाच इथेही मिळतो. त्यामुळे ते आणि सहजता जी या भाषेची आहे ना, त्या सहजतेमुळे ही भाषा जास्त जिवंत आहे. संस्कृत पेक्षा ही भाषा जास्त लोकांपर्यंत चालू आहे. म्हणजे संस्कृत ही प्रचंड जुनी असल्याने तिच्याकडे प्रचंड ज्ञानाचा भंडार आहे. आणि उर्दू ही खूप नवीन आहे. पण तरीही उर्दू मधली जी सहजता आहे, जी आपल्या उच्चारांना एक नजाकत देते, ती सगळ्या ह्या गोष्टी मला भावतात. म्हणजे मला असं मी बऱ्याचदा म्हणतो, की उर्दू काव्य म्हणजे अत्तराची कुपी आहे. जसं नुसतं झाकण उघडलं ना, की सुगंध पसरत जातो. आणि मराठी काव्य हे शिल्प आहे. ते घडवावं लागतं. पण ते एकदा घडलं की ते चिरंतन राहतं. हा दोन्ही भाषांमधला फरक आहे. तो शब्दांमधला फरक आहे. म्हणजे नजर, आंख, दीद हे हे आणि डोळा या शब्दामध्येही तो एक उच्चारातही फरक आहे. तो म्हणून आपण मराठीत काव्यात डोळा हा शब्द कमी आणि Yes. नेत्र वगैरे असे संस्कृतातून घेतलेले शब्द जास्त म्हणजे वापरले जात नाही असं नाही, डोळे, जुलमीकडे वगैरे. पण हे शब्द जे मराठी भाषेचं एक रांगडं रूप आहे, पण त्यात शिल्प कोरता येतं, जे चिरंतन राहतं. अशी दोन्ही भाषा उर्दू मागचं माझं प्रेम हे त्या भाषेच्या नजाकतीमुळे आणि त्यात घडून गेलेल्या साहित्यामुळे आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक कविता लिहिल्यात, अनेक गाणी लिहिली आहेत. पण असं कोणतं गाणं लिहिताना तुम्हाला दडपण आलंय का? आणि त्याच्याबद्दल सांगा. पहिल्याच चित्रपट म्हणजे कट्यार काळजात घुसणीचं जे क्लायमॅक्स सॉन्ग होतं, अरुणी किरणे धरणी गगनाचं, ते लिहिताना मला प्रचंड दडपण आलेलं. आणि तोपर्यंत मी सहज बरीच गाणी लिहून झालेली. त्यातली जी दिल की तपिश झालेलं होतं माझं लिहून, सुरसे सजी संगीनी लिहून झालेलं होतं, शाहे तरन्नुम लिहून झालेलं होतं, यार इलाही लिहून झालेलं होतं. हे सगळं होतं. आणि यापुढे काहीच नव्हतं. म्हणजे चित्रपट जवळ संपला ना आता. तर मला सुबोधदादाचा फोन आला, की शंकरजींशी माझं बोलणं झालं. आपल्याला क्लायमॅक्सला ना एक काहीतरी फार वेगळ्याच लेव्हलला गाणं एक करायचंय, जे
या सगळ्या गाण्याहून फार वेगळी लेवल असेल. म्हटलं ठीक आहे, करू. आणि शंकरजीने मला मग म्युझिक नोट पाठवली त्याची. आणि मी म्हटलं ह्याच्यात कसं गाणं लिहायचं. तर ते प्रचंड दडपण आलेलं मला. आणि ते क्लायमॅक्सचं सॉन्ग आहे, त्यामुळे दुसरी गोष्ट मला हे माहित नाही. मी विचारलं बुवा हे हे पण मला उर्दूत लिहायचंय का? ते सांगितलं नाही, मराठीत लिहायचंय. म्हटलं म्हणजे माझ्याकडे हे एकमेव मराठी गाणं आलंय. आणि मग त्यातले जे रिदम असतात ना, म्हणजे मला तेव्हा एक साक्षात्कार झाला, जो मी आतापर्यंत मला त्या गोष्टीने फार मदत केली, की एका संगीतकाराने पाठवलेली जी चाल असेल, ती वारंवार वारंवार ऐकत राहिलं ना, तर ती चाल तुम्हाला शब्द देत जाते. तर ती चाल ऐकताना आपल्याला त्या जागा दिसतात, त्या जागेत हा शब्द आहे. तो आहे, तो आपल्याला फक्त तो शोधायचा असतो. असं मला मला माझा हा अनुभव आहे, की त्या संगीतकाराने पाठवलेल्या चालीमधून आपल्याला, म्हणजे मला आठवतं ना, की जेव्हा शंकर जी ने मुझसे सांगितलं की ये वाशी का जो अपने को कैंपेनिंग करना है ना, तो क्लीन सिटीज में वाशी को नंबर 1 करना है. नंबर 1 बनवूया, नंबर 1 बनवूया, असं त्यांनी आम्हाला पाठवलं. आणि मला ते ऐकताना नंदनवन बनवूया ऐकू आलं. आणि तिथे मला तो शब्द सुचला. तर अशा गोष्टी घडत असतात. तर इथे या गाण्यातही असंच झालं, की ते धनन 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 तिथे मला धरणी गगन सदन असे ते असे असे शब्द सुचत गेले. आणि मग ते अरुण किरणी धरणी गगन चमके भ्रमित भ्रमर करी गुंजन हलके अधीर मन मम जणू सरित जल करीत स्वर हर धर झर 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 स्वर कट्यार काळजात घुसले. असं ते कॉन्सेप्ट मला माहिती होता त्याचा. चित्रपटाचा क्लायमॅक्सचा सीन असल्याने मला हे जाणवत होतं, माहिती होतं. म्हणजे मी सुबोधदारशी बोललेलो, की आपल्याला तो त्याच्या गुरुकडे जो बैजू बावरामधली एक ओळ आहे, बिनगुरु ज्ञान कहा से पाहू. तर ही एक लाईन मी म्हटलेलं, की हाच कॉन्सेप्ट आहे. आणि ते सांगितलं की हा हाच कॉन्सेप्ट आहे. आणि मग मी त्याच वरती फोकस ठेवला. मग अंधकार गुरुविण जगी वासे कंठी स्वर उरले तर जरा असं ते गाणं कम्प्लीट झालं. तर त्यामुळे एक कॉन्फिडन्स आला, की आपण चालीवरती लिहू शकतो. ही जी चाल होती त्याच्यावरती जर मी लिहू शकलो माझ्या पहिल्या चित्रपटात, तर आता कुठल्याही चालीवरती मी लिहू शकतो, हा आत्मविश्वास त्या गाण्याने मला दिला. त्यामुळे तेव्हा एक लक्षात आलं, की जी गोष्ट आपल्याला सगळ्यात कठीण वाटते ती आपल्याला सगळ्यात जास्त शिकवून जाते. तर आता आपल्यासोबत एक मोठे कवी आहेत, तर एक कविता तर सर व्हायलाच हवी. कि ये जो पेड़ पर लटका हुआ मधुमक्खी का छत्ता है, ये जो पेड़ पर लटका हुआ मधुमक्खी का छत्ता है, वो सत्ता है. और कई गुलाम मधुमक्खियों के अथक परिश्रम से ये बनता है, वो जनता है. इस छत्ते में एक मधुमक्खी का नाम रानी है. बाकी सबके नाम तो है मगर वो बेमानी है, और ये उनकी कहानी है. रानी ये छत्ता जीतती है या विरासत में पाती है या चुनी जाती है, पता नहीं, मगर उसकी बात सुनी जाती है. सबके मन में उसके प्रति निष्ठा निस्संशय है, इसीलिए छत्ते में शहद का संचय है. गौर से कभी आपने इन गुलाम मधुमक्खियों को सुना है? हाँ 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 करती है, ना ना कहना मना है, सोचना संगीन गुनाह है. अपनी रानी की सेवा में रात रात भर जागती है, और उसके छत्ते की रक्षा में जहरीले डंक दागती है, अपने प्राणों को त्यागती है. 2 हफ्ते के जीवन भर में जो होना है हुआ करे, रहे सलामत अपनी रानी, आओ मिलकर दुआ करे. एक ही तान में नृत्य करो और एक ही सुर में हो गायन, लिखी नहीं जाती है कभी भी वानर वंश की रामायण. युगों युगों से जो ना बदला, क्या बदलेगा दिन हफ्ते पखवाड़े में. चलो जुबान पर शहद रखो और जहर रखो पिछवाड़े में. एक ही लय में नाचते रहना मधुमक्खी का संदेशा है. एक ही लय में नाचते रहना मधुमक्खी का संदेशा है, और अगर नाचना छोड़ दे कोई, तो क्रांति का अंदेशा है, तो क्रांति का अंदेशा है. वाह वाह, खूपच सुंदर. थँक्यू. धन्यवाद सर. तुम्ही 365 दिवस 365 स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल आणि तुमची
ही लाईफ स्टोरी आहे आणि तुमच्या कामाची स्टोरी आपल्यासोबत शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.